हे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवायचं आहे। हे कसं यूज करायचं हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणी, आजचा व्हिडिओ जरा जास्त स्पेशल आहे, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तुमची आता नेटकीच डिलिव्हरी झाली आहे, तुम्हाला दूध येत नाहीये, तुमच्या बाळाला दुधाची कमतरता होतीये, त्याचं पोट भरत नाहीये, त्यामुळे तो किरकिर करतोय आणि तुमचं आता डिलिव्हरी नंतर वाढलेलं वेट कमी कसं करायचं, ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन आले आहे मी तुम्हाला। ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर फक्त आणि फक्त एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे। ह्याशिवाय तुम्हाला दुसरा व्हिडिओ कुठला बघण्याची आवश्यकता पण पडणार नाही, याची मी खात्री घेते। स्वतःकडे लक्ष अजिबात देत नाही, आपल्याला फक्त आपल्या बाळाकडे लक्ष द्यायची गरज असते, त्यामुळे आपण बाळाकडेच लक्ष देतो आणि त्यामध्ये आपण म्हणजे बाळाला पोट भरावं, भरपूर दूध भेटावं यासाठी आपण काही ना काही खात असतो। प्रेग्नेन्सी मध्येच आपलं वेट एवढं वाढलेलं असतं ना, माझंच सांगते मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना, माझं फक्त 50 किलो वजन होतं, त्यानंतर माझं वजन वाढत गेलं आणि 76 किलो झालं, म्हणजे माझं 26 किलो वजन वाढलं होतं डिलिव्हरी पर्यंत। आणि डिलिव्हरी नंतर पण माझं वेट काही कमी व्हायचं नावच घेत नव्हतं, ते उलट वाढतच गेलं होतं। कारण प्रेग्नेन्सी मध्ये आपण स्वतःकडे काळजी घेतो, चांगले हेल्दी पदार्थ खायला सुरुवात करतो आणि बाळाकडे लक्ष देण्यासाठी म्हणजे बाळाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे, त्याला काहीही त्रास व्हायला नको डिलिव्हरी मध्ये, त्यासाठी आपण सगळी काळजी घेतो आणि डॉक्टर पण मेडिसिन देतात, त्याचबरोबर प्रोटीन पावडर असतं। ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं वेट एवढं वाढतं ना, तर मग तेच मला पण एवढं टेन्शन आलेलं होतं डिलिव्हरी नंतर, कारण मला दूध येत नव्हतं आणि म्हणजे कियान NICU मध्ये होता 7 दिवस, त्यामुळे तो मध्ये कधी माझं दूधच पिला नाही। आणि डॉक्टरने मला सांगितलं होतं, आपण जर एकदा विचार केला ना आणि लोक जरी म्हणले ना आपल्याला की तुला दूध येत नाहीये, म्हणजे आपल्या डोक्याकडे ते पोहोचतं की नाही हिला दूध येत नाहीये आणि ते ब्रेस्ट फीडिंग कमी करतं। तर तसंच माझ्या बाबतीत पण झालं होतं। मग मी अशा गोळ्या वगैरे भरपूर घेतलं, शतावरी पावडर घेतलं, 2 डब्बे घेतले त्याचे, पण तरी मला काहीच फरक पडला नाही। म्हणजे बाळाचं माझ्या पोट भरत नव्हतं, एक तर तो 1 महिना पिलाच नव्हता, त्यानंतर कुठून कसं तरी प्यायला लागला आणि त्याच्यात पण त्याचं पोट भरत नव्हतं, तर खूप टेन्शन मध्ये असायचं। ह्या सगळ्यांमध्ये मी स्वतःकडे काही लक्षच दिलं नाही आणि म्हणतात ना डिलिव्हरी नंतर पोट हे बांधलं पाहिजे, पण मी अजिबात बांधलं नाही, कारण स्वतःकडे लक्षच दिलं नाही, त्यामुळे माझा पोटाचा घेर हा काही कमी झालेला नव्हता। तो म्हणजे डिलिव्हरी झाल्यावरती पण असं वाटत होतं की ही आणखीन प्रेग्नेंटच आहे। मग मी ह्याच टेन्शन मध्ये असायचे। मग माझी मैत्रीण आहे कल्याणी म्हणून, ती माझ्याकडे भेटण्यासाठी आलेली, मग मी तिला माझा सगळा प्रॉब्लेम शेअर केलेला। मग तिने माझ्यासोबत तिची एक रेमेडी शेअर केलेली की तू हे ट्राय कर, ह्याने वेट पण लॉस होईल तुझं आणि बाळाला भरपूर असं दूध येईल, फक्त 2 महिने तू हे पावडर घेऊन बघ। तर तिने जे सांगितलं त्या पद्धतीने मी केलं आणि माझा वेट खरंच कमी झाला आणि मला दूध पण एवढं येत होतं ना भरपूर, असं म्हणजे अजिबात कमतरता पडली नाही। तर घरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच वापरून आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे आणि खरं सांगते मी माझं 26 किलो वजन फक्त ह्या गोष्टीमुळे कमी केलेलं आहे। अधूनमधून एक्सरसाइज पण करायचे मी, पण त्याने मला काहीही फरक पडला नाही, फक्त ह्या गोष्टी केल्यामुळे माझं वजन कमी झालेलं। तुमच्यासोबत मी ती रेसिपी शेअर करते, तर व्हिडिओ स्किप चला मग मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण वेट लॉस पावडर बनवूया। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये असलेल्याच रोजच्या वापरामधल्या गोष्टी म्हणजे जिरा, ओवा, बडीशोप आणि खडीसाखर ह्या घ्यायच्या आहेत। आपल्याला खडीसाखर 2 प्रकारची असते, तर जी मोठी असते ना ती इथे आपल्याला वापरायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायच्या आहे। जेवढी खडीसाखर घेतली तेवढीच ओवा, जिरे आणि बडीशोप घ्यायची आहे। त्यानंतर सगळं आपल्याला हलक्या अंगावरती भाजून घ्यायचं आहे, कारण ओव्याचा गुणधर्म हा तो भाजल त्यावेळेसच आणखी उभारून येतो, त्यामुळे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। तर मी ह्या वस्तू का घेतल्या आहेत हे तुम्हाला सांगते। जिरे आपण रोजच्या वापरामध्ये भाजीमध्ये टाकत असतो, का तर याने आपली पचन संस्था सुधारते, जे पोट वगैरे फुगण्याचा त्रास होतो किंवा ऍसिडिटी होते, जिरे खाल्ल्यामुळे बरं पडतं। आणि त्याचबरोबर जिरे हे शरीरामध्ये असलेले विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करतो, त्याचबरोबर आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्याचं काम देखील करतो। आणि पचन संस्था चांगली असेल ना, त्यामुळे फॅट हा शरीरामध्ये जास्त काळ साठून राहत नाही, तो वितळून जातो। आणि खडीसाखर यासाठी घेतलेली आहे कारण
कारण हे तिन्ही पदार्थ गरम आहे आणि सध्या ऊन एवढं आहे, त्यामुळे उष्णतेचा त्रास न होण्यासाठी खडीसाखर ही महत्त्वपूर्ण आहे आणि ती शरीराला थंडावा देते. त्याचबरोबर ह्या सगळ्या वस्तूंसोबत घेतल्यावर वेट लॉसमध्ये आणखीन फायदा होतो. तर कसं घ्यायचं आहे मी हे 1 तुम्हाला कप पाणी दाखवलंच छान आहे. असं गरम करून घेतलं, त्यामध्ये जी बनवलेली पावडर आहे 1 चमचा टाकून घेतली, सगळं मस्त ढवळून घेतलं आणि त्यानंतर प्यायला घेतलेलं. तुम्ही सकाळी सकाळी घेऊ शकतात ब्रश केल्यानंतर किंवा जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने घेतलं तरीही चालेल. 2 महिने हे करून बघा, तुमची चरबी नक्कीच वितळून जाईल आणि फॅट कमी होण्यास मदत होईल. आणि हे आपल्याला सगळं थंड झाल्यावरती एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा.